थँक्यू सर. तुषार घे प्लीज. सर सर इकडनं सर इकडनं स्टेजवर या. नमस्कार. भाई नगराळे लिखित संघर्ष या आत्मकथा तर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आता सुरू होतोय. आजच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्रीय गृहमंत्री तथा ऊर्जा मंत्री, आंध्र प्रदेशचे माजी राज्यपाल तसंच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय सुशील कुमारजी शिंदे साहेब, ख्यातनाम लेखक, थोर विचारवंत आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर रावसाहेब कसबे सर, माजी राज्य मुख्य माहिती आयुक्त तसंच राज्याचे माजी मुख्य सचिव रत्नाकरजी गायकवाड, माजी आमदार मोहनदादा जोशी, त्याचप्रमाणे माजी सनदी अधिकारी विश्वनाथ शेगावकर सर, या व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचं मी भाई नगराळे आणि सर्व नगराळे कुटुंबियांच्या वतीने इथे मनपूर्वक स्वागत करतो. भाई नगराळे आणि त्यांच्या कुटुंबियांनी आजच्या या कार्यक्रमाचं निमंत्रण व्यक्तिशः आपणा सर्वांपर्यंत पोहोचवलं आणि आग्रहाचं ते निमंत्रण होतं. केवळ त्यात औपचारिकता नव्हती. त्या विनंतीला मान देऊन त्यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून आपण सर्वजण इथे उपस्थित आहात. खरं तर ही यादी खूप मोठी आहे. वेळेअभावी सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, त्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आमच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचं हे पुस्तक हे भाई नगराळे यांचं अनुभव कथन आहे आणि हा एक शून्यापासून चढत गेलेल्या आलेखाचा एक प्रवास आहे. एकूण 5 भागामध्ये या संघर्ष पुस्तकाची विभागणी झालेली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जन्माला येऊन सुद्धा केवळ जिद्द, दृढनिश्चय आणि प्रयत्नामधील सातत्य याच्या बळावर माणूस काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भाई नगराळे सर. अतिशय संघर्षमय असं आयुष्य केलं, पण जिद्दीने MPSC UPSC परीक्षांमध्ये उत्तुंग यश संपादन करून एका उच्च पदस्थ अधिकारी या पदावरून ते निवृत्त झाले. पण निवृत्तीनंतरही स्वस्थ चित्ताने न बसता त्यांचा आजही तितकाच कार्यभार चालू आहे. निवृत्तीनंतर त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश केला. पण आवर्जून एक गोष्ट मला सांगायची आहे की ते शासकीय सेवेत असताना 30 सप्टेंबर 1993ला जेव्हा किल्लारीचा भूकंप झाला त्यावेळेला नगराळे सरांनी केलेलं काम याची दखल माननीय शरद पवार साहेबांनी त्यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रामध्ये घेतली आणि त्यांची प्रशंसा केली. मंत्रालयातल्या सर्व विभागात ते सचिव असलेला आदिवासी विकास विभाग हा पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे त्यांच्या विभागाने. तसंच बुलढाणा जिल्ह्यातल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारताचे तत्कालीन पंतप्रधान आणि राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनीही त्यांना सन्मानित केलं. निवृत्तीनंतर जेव्हा त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश केला त्यानंतर त्या दरम्यान 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जावा असा प्रस्ताव 24 नोव्हेंबर 88ला शासनाने मान्य केला. ही सर्वस्वी भाई नगराळे यांची कल्पना होती आणि त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीतला अत्यंत महत्त्वाचा टप्पा मला आवर्जून इथे सांगायचा आहे तो म्हणजे स्काउट गाईड या जागतिक चळवळीत त्यांचं राज्य, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरचं काम आणि योगदान विशेष उल्लेखनीय आहे. या चळवळीतल्या
अत्युत्कृष्ट कामाची दखल घेत भारताच्या राष्ट्रपतींनी सर्वोच्च पुरस्कार समजल्या जाणाऱ्या सिल्व्हर एलिफंट पुरस्काराने त्यांचा सन्मान केलेला आहे. तसंच फिलिपाईन्सच्या उपराष्ट्रपती, इंडोनेशियाचे राष्ट्रपती आणि श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी या जागतिक चळवळीतील त्यांच्या अत्युत्कृष्ट कामगिरीबद्दल अनुक्रमे मनिला, जकार्ता आणि कोलंबो या राजधानीच्या ठिकाणीही त्यांना सन्मानित केले. असं हे भाई नगराळे व्यक्तिमत्व, त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास त्यांनी संघर्ष या आपल्या आत्मकथनपर पुस्तकामधून मांडलाय, ज्याचं प्रकाशन आज इथे संपन्न होणार आहे. पुन्हा एकदा व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचं आणि उपस्थित सर्व रसिकांचं मनःपूर्वक स्वागत करतो आणि मी भाई नगराळे सरांना विनंती करेन की त्यांनी स्वागत प्रस्तावित करावं. या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष, भारताचे माजी गृहमंत्री, तद्वतच भारताचे माजी ऊर्जा मंत्री, आंध्र प्रदेशचे माजी राज्यपाल आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय श्री सुशील कुमारजी शिंदे साहेब, ज्यांच्या शुभ हस्ते माझ्या आत्मकथेचे प्रकाशन होतंय, ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष, अनेक वैचारिक पुस्तकांचे ख्यातनाम लेखक तथा थोर विचारवंत आदरणीय डॉक्टर रावसाहेब कसबे, कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित दुसरे मुख्य अतिथी, ज्यांनी गडचिरोली जिल्हा ऑगस्ट 82 मध्ये झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारी म्हणून संपूर्ण जिल्हा पायाखाली घातला, आदिवासींसाठी विकास योजना राबवल्या, राज्याचे मुख्य सचिव म्हणून आपल्या कार्यकर्तृत्वाची अमिट छाप सोडली व सेवानिवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारताच प्रलंबित प्रकरणांचा खच समयबद्ध कार्यक्रम आखून निकाली काढला. ते सेवानिवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी आदरणीय रत्नाकरजी गायकवाड साहेब, माजी आमदार आदरणीय मोहनदादा जोशी, माझे मित्र आणि तामिळनाडू केडरचे सेवानिवृत्त IAS अधिकारी श्रीयुत विश्वनाथ शेगावकर, या कार्यक्रमाला मोहनदादा जोशी येथील असं अपेक्षित आहे. आदरणीय उल्हासदादा पवार येणं अपेक्षित आहे, तेव्हा आपण त्यांची प्रतीक्षा करू, तेव्हा त्यांचंही मी मुद्दाम स्वागत करतो. सौ शोभना नगराळे, माजी प्राचार्य बाबा हातेकर, माननीय श्री विजय कुमारजी गवई, डॉक्टर त्रिभुवन साहेब, सरोजताई त्रिभुवन, ॲडव्होकेट निलेश, श्रीयुत MV मोरे बापू, माझे मित्र श्री आत्मारामजी आडागडे, ॲडव्होकेट श्री कृष्ण शिरसाट, धुळ्याहून मुद्दाम आलेले श्री अनिल दामोदर, नाशिकचे डॉक्टर आनंद पगारे, श्रीयुत बिराडे सर, श्रीयुत प्रभाकर पवार सर, माझ्या आईवडिलांना दुसरे आईवडील म्हणजे सेकंड पेरेंट्स मानून त्यांना अखंड आरोग्य सेवा देणारे माझे डॉक्टर मित्र डॉक्टर दिलीपजी पाटील, डॉक्टर बापूसाहेब सैंदाणे, माझी सर्वात थोरली बहीण सुभद्रा बहीण, माझी मधली बहीण श्रीमती वत्सला उर्फ नाजुकताई इंदवे,
माझी धाकटी बहीण श्रीमती रंजना उर्फ बेबीताई मोरे, वर्सोवा मुंबईहून आलेले माझे मित्र व त्यांचे सर्व कुटुंबीय, लातूरहून आलेले माझे मित्र श्री वसंतराव पाटील, श्रीयुत VS काळे, श्रीयुत राजू वाकळे सर, प्राध्यापक बबन भालेराव सर, श्रीमती सुमनताई झालटे, विलास भाऊ, राजेश भाऊ, गौतम भाऊ झालटे, श्री तुषार जोशी, उपस्थित नातेवाईक, सन्माननीय निमंत्रित, पत्रकार मित्र, आदरणीय जयंतराव गायकवाडजी, XMLC, बंधू आणि भगिनींनो, प्रारंभीच मी आपल्या सगळ्यांचं नगराळे कुटुंबाचा ज्येष्ठ सदस्य म्हणून आणि संघर्ष या आत्मकथेचा लेखक म्हणून मी मनापासून स्वागत करतो। याबरोबरच काही नावांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करणे मी माझे कर्तव्य समजतो। त्यात मला आलेल्या आव्हानांवर मी आत्मकथेच्या रूपानं भाष्य करावं असा रास्त आग्रह धरणारे श्री सुशील शुक्ला, माझ्या 629 पानांच्या हस्तलिखिताचे टंकलिखित प्रतीत रूपांतर करून देणारे श्री अभिजित सोनवणे, माझ्या संघर्ष पुस्तकाची टंकलिखित प्रत तपासून देणारे श्रीयुत श्रीकांत कुलकर्णी, डिझायनर या नात्याने टंकलिखित प्रतीस पुस्तकाचा आकार देणारे श्री प्रभाकर भोसले, पुस्तकाची उत्कृष्ट छपाई करून देणारे श्री इम्तियाज भाई व या सर्वांमध्ये प्रभावी समन्वयकाची भूमिका पार पाडणारे श्री अविनाश गवई, या सर्वांच्या प्रती मी ऋणनिर्देश करतो। या कार्यक्रमाला माझे मित्र व शुभचिंतक तसेच फार मोठ्या प्रमाणामध्ये नातेवाईक उपस्थित आहेत, त्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो। कोविड-19 मुळे मार्च 2000 पासून आपल्याला घरातच बंद व्हावं लागलं। अंदाजे 2 वर्षाचा तो कालावधी होता। आधी नमूद केल्याप्रमाणे मी माझ्या आयुष्यातील आव्हानांवर लिहावं असा आग्रह होताच। सौ शोभना नगराळे व घरातील सर्वांनी मला त्यासाठी प्रोत्साहित केलं। परिणामी मी दिनांक 26 मे 2020 रोजी पुणे मुक्कामी संघर्षचे पहिले पान लिहिले व तेव्हापासून रोज 10-15 पाने लिहित गेलो, अशी 629 पाने लिहून काढली। आता मी संघर्ष पुस्तकाच्या संक्षिप्त परिचयाबाबत आपल्याशी बोलतो। संघर्ष ही माझी आत्मकथा 5 भागात विभागली आहे। माझा जन्म मे 1947 सालचा। तुई धुळे या अंशतः आदिवासी जिल्ह्यातील जोगशेलू या 1200 लोकवस्ती असलेल्या खेड्यातील त्या काळची समाज व्यवस्था लक्षात घेता महार जातीच्या अस्पृश्य कुटुंबांना ज्या अवहेलना व अपमान सहन करावा लागला, त्याची धग बालपणात माझ्यासह सर्वांना सहन करावी लागली। शत्रूच्याही वाट्याला येऊ नये असे दारिद्र्य व सामाजिक व्यवस्थेचे बसणारे असह्य चटके माझ्या आईवडिलांसह मीही सहन केले। माझ्या वडिलांच्या आधीच्या पिढ्यांनी समाज व्यवस्थेतील या मरणप्राय यातना कशा सहन केल्या असतील याची कल्पनाच करवत नाही। अशा स्थितीत दादांनी म्हणजे माझ्या वडिलांनी त्यांच्या भावंडांना व आम्हा मुलांना शिकवलं, कारण त्यांच्यावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव होता व त्यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखलेलं होतं। गावचे गावकरी म्हणून त्यांना कराव्या लागणाऱ्या कामांचा सविस्तर तपशील मी पुस्तकाच्या पहिल्या भागात लिहिला आहे। परिवारातील प्रत्येक व्यक्ती व परिवाराची प्रगती व्हावी असं घडायचं असेल तर त्यावर प्रभावी उपाय शिक्षण हाच आहे हे त्यांनी जाणले होते। म्हणून त्यांनी
मृत गुरांची कातडी काढून ती मीठ लावून वाळवून बाजाराच्या दिवशी 8-10 किलोमीटर डोक्यावर वाहून त्यातून होणाऱ्या अर्थप्राप्तीतून व अन्य कष्टाची कामे करून कुटुंबाचा गाळा चालवला. मृत गुरांच्या मांसाहार सततची बाब झाली होती. या अत्यंत कठीण व आताच्या पिढीच्या पचनी न पडणाऱ्या व विश्वास न बसणाऱ्या गोष्टीचा उल्लेख मी चाण्या एक अपरिहार्यता या मथळ्याखाली लिहिलेल्या मजकुरात केलेला आहे. मृत गुराची कातडी काढताना मी गुरांचे पाय धरून दादांना मदत करीत असे. दादा संध्याकाळी अंधार पडल्यावर हातात टोपली व काठी घेऊन गावात भाकरी मागायला जात. दादा बाहेर गावी गेलेले असले तर माझे काका किसनजी भाऊ व प्रसंगी माझी मोठी बहीण सुभद्राबाई व मीही भाकरी मागण्याचे काम करीत असे. त्यावेळची समाज व्यवस्था व त्यात महार या अस्पृश्य जातीला कोण मरण यातना सहन कराव्या लागल्या त्याचे डॉक्युमेंटेशन व्हावे व ते नगराळे कुटुंबाच्या आत्ताच्या व पुढच्या पिढ्यांना कळावे हा हेतू ही संघर्ष आत्मकथा लिहिण्यामागे होता. मलाही बालपणापासून शिक्षण घेताना तसेच MPSC UPSCच्या परीक्षा देताना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं. परंतु पुढे प्रगती करण्याचा दृढ संकल्प, प्रबळ इच्छाशक्ती, प्रयत्नांची पराकाष्ठा यामुळे माझा पाठलाग करणाऱ्या अडचणींनी नंतर दिशेनाशा होत पळ काढला व पुढे येणाऱ्या अडचणींचे गतिरोधक आपला गुणधर्म बदलत भुईसपाट झाले. त्यामुळे प्रगतीचा मार्ग सुकर झाला. मला आलेल्या आव्हानांची मी कसा संघर्ष केला आजच्या व पुढे येणाऱ्या पिढ्यांना कळावे हाही संघर्ष ही आत्मकथा लिहिण्याचा दुसरा उद्देश होता. आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये संघर्ष हजेरी लावत असतो. त्याची तीव्रता कमी अधिक असते एवढेच. ही आत्मकथा वाचल्यावर काही जण स्वतःला त्यात आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतील तर काही जीवनात हिमालय एवढ्या मोठ्या अडचणी आल्या तरी जिंकायचेच आहे हा संदेश यातून घेतील. आपल्याला बाह्य आव्हानांशी संघर्ष करावा लागतो तसा तो अंतर्गत स्वतःशी करावा लागतो. मी IRS जॉईन करताना तसेच IRS चा राजीनामा देऊन परत राज्य शासनाच्या शिक्षण सेवा वर्ग 1 मध्ये परत येताना स्वतःच्या अंतर्मनाशी खूप संघर्ष केला. याचाही पुस्तकात मी सविस्तर उल्लेख केला आहे, यावर भाष्य केलं आहे. माझ्या जीवनातील बऱ्याच योगायोगांचाही उल्लेख पुस्तकात आला आहे. मी येरवडा प्रिझन प्रेस मध्ये 1967 साली कनिष्ठ लिपिक असताना एका जन्मठेप झालेल्या कैद्याने संयम गमावल्यामुळे त्याच्या जीवनातील घडलेली घटना त्याला कशी कारागृहापर्यंत नेते याबाबत लिहिले आहे. माणसाच्या जीवनात संयम व स्वतःच्या मनावरील ताबा किती महत्वाचा आहे हे यावरून लक्षात येते. माझ्या गावात त्या काळी 4थी पर्यंतची शाळा होती. त्यानंतर 5वी पासून पुढील शिक्षणासाठी वसतिगृहात मी 9 वर्षे काढली. माझ्या आईवडिलांनी व मोठ्या बहिणीने केलेल्या कष्टाची बारीक सारीक माहिती पुस्तकाच्या पहिल्या भागात दिलेली आहे. मी 1954-55 मध्ये पहिलीच्या वर्गात दाखल झालो. तेव्हापासून त्यावेळच्या समाज रचनेची समज मला आली होती. त्यात प्रामुख्यानं सवर्णांकडून आम्हा अस्पृश्यांना अत्यंत अपमानकारक वागणूक मिळत असे. गावकरी म्हणून माझ्या वडिलांना कराव्या लागणाऱ्या कामांचा तपशील वाचल्यावर त्यांना पडलेल्या कष्टाची कल्पना येते. घरच्या गरिबीच्या परिस्थितीमुळे मला लवकर नोकरी करावी लागली. येरवडा प्रिझन प्रेस मधील कनिष्ठ लिपिक पदाने तिची सुरुवात झाली. त्यानंतर MPSCच्या 2 परीक्षा MPSCच्या परीक्षा देऊन महाराष्ट्र शिक्षण सेवा वर्ग 2 व वर्ग 1 मध्ये निवड झाली.
साधारणपणे 18 पेक्षा अधिक काळ अशा शिक्षण खात्यामध्ये मी काम केलं. लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी असताना महाप्रलयंकारी भूकंप झाला. त्या भूकंपामध्ये 8,000 पेक्षा अधिक जणांचा त्याच्यात प्राण गेले आणि याची नोंद मी या पुस्तकात केलेली आहे. आदरणीय उल्हासदादा पवार उपस्थित झालेले आहेत. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की पुण्यासह महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात ज्यांचा वावर आहे व ज्यांचा या सर्व क्षेत्रातील एनसायक्लोपीडिया म्हणून बिनचूकपणे उल्लेख करता येईल ते आदरणीय उल्हासदादा पवार उपस्थित झालेले आहेत. त्यांचे मी स्वागत करतो. तर मी आपल्याला सांगत होतो की अस्पृश्यांना त्या काळी अपमानास्पद वागणूक मिळत असे आणि तो सर्व अपमान आम्हाला सहन करावा लागला. लातूर जिल्हा परिषदेमध्ये मी मुख्य कार्यकारी अधिकारी असताना 30 सप्टेंबर 1993 रोजी प्रलयंकारी भूकंप झाला. या भूकंपामध्ये 8,000 पेक्षा जास्त लोकांना प्राण गमवावे लागले आणि त्यावेळेस मी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी होतो. श्री प्रवीणसिंग परदेशी हे लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. आम्ही दोघांनी आणि जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आणि सेवाभावी संस्थांनी रात्रंदिवस काम केलं. पण एक सुखद बाब आपल्याला सांगितली पाहिजे की रात्रंदिवस काम करूनही आमच्यापैकी कोणी आजारी पडलं नाही आणि त्यामुळे आणखीन काम करण्याचा उत्साह वाढला. त्या काळात आम्ही जे काम केलं त्याची नोंद त्यावेळचे मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी लोक माझे सांगाती या त्यांच्या राजकीय आत्मचरित्रामध्ये केलेली आहे आणि त्याचा मला श्रीयुत प्रवीणसिंग परदेशी आणि जवळजवळ सर्व अधिकाऱ्यांना अतिशय मोठा आनंद झालेला आहे. माझ्या आईवडिलांनी व मोठ्या बहिणीने जी कष्ट केली तर त्याची नोंद मी याच्यात केलेली आहे आणि घरच्या गरिबीमुळे मला लवकर नोकरी करावी लागली त्याची नोंद मी या पुस्तकामध्ये केलेली आहे आणि राज्याच्या शिक्षण खात्यामध्ये मी 18 वर्षापेक्षा अधिक नोकरी केली. चंद्रपूर जिल्ह्याचा शिक्षणाधिकारी असताना कुटुंब नियोजनात कुटुंब नियोजन हा कार्यक्रम राज्य शासनाचा होता आणि त्यावेळेस या कार्यक्रमाला फार मोठं महत्व दिलं जात होतं. त्या 84-85 मला असं वाटतं 83-84 या वर्षामध्ये चंद्रपूर जिल्हा कुटुंब कल्याण कार्यक्रमामध्ये राज्यात प्रथम आला आणि म्हणून शासनाची जी एक प्रोत्साहनपर योजना होती त्यामुळे आम्हाला साऊथ इंडियामध्ये जाण्याची संधी मिळाली. त्यावेळेस जिल्हाधिकारी, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी, मी स्वतः जिल्हा आरोग्य अधिकारी अशी एकूण 7 जण आम्ही साऊथ इंडियाच्या टूरवर गेलो आणि एक गोष्ट मला त्या दौऱ्यामधली त्या अभ्यास दौऱ्यामधली आठवते. 31 ऑक्टोबर 1984 चा तो दिवस होता. आम्ही रेल्वेने कोइंबतूरहून रामेश्वरला संध्याकाळी उशिरा पोहोचलो. रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावर समजलं की पंतप्रधान माननीय श्रीमती इंदिराजी गांधी यांची हत्या झाली.
संपूर्ण शहर शोक सागरात बुडालेलं होतं. चौकात चौकात इंदिराम्मा नावाचा शोकाकुल उल्लेख करून लाऊडस्पीकरवरनं सामूहिक शोक व्यक्त केला जात होता. कोरस मॉर्निंग ते आम्हाला बघायला मिळालं. तेव्हा सन 91 मध्ये माझी UPSC द्वारे बाय सिलेक्शन IAS मध्ये निवड झाली. त्यानंतर विविध पदांवर काम करीत सचिव आदिवासी विकास विभागात असताना दिनांक 30 एप्रिल 2007 रोजी मी सेवानिवृत्त झालो. या काळात मी जिल्हा परिषद लातूरला मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असताना जो भूकंप झाला त्याबद्दलची माहिती मी आपल्याला दिली आणि तो काळ अतिशय वेदनादायक होता. कारण सुरुवातीला रेस्क्यू, त्यानंतर त्यांना रिलीफ म्हणून मदत आणि मग रिहॅबिलिटेशन या तिन्ही क्षेत्रांमध्ये आम्ही सर्वांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. तेव्हा ह्या नैसर्गिक आपत्तीनंतरही त्या वर्षी जिल्हा परिषद लातूर ज्याचा मी CEO होतो, 20 कलमी कार्यक्रमामध्ये राज्यामध्ये पहिला क्रमांक आला. औरंगाबादच्या पैठण रोडवरील वाल्मी मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात, वाल्मी म्हणजे वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, त्या कार्यक्रमामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या शुभ हस्ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माननीय दिलीपरावजी देशमुख व मी पुरस्काराच्या स्वरूपात 25 लाखाचा चेक स्वीकारला होता. पदावर असतानाही मी विभागात अव्वल राहण्याचा प्रयत्न केला. बुलढाण्यात जिल्हाधिकारी पदावर असताना राज्य व राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांकाची पारितोषिके घेतली. सचिव आदिवासी विकास विभाग या पदावर अत्यंत शिस्तबद्धरित्या काम केल्याने दिनांक 6 सप्टेंबर 2006 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रालयातील विविध विभागांच्या कामाचं मूल्यमापन करून त्याचं एक पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन झालं. मी सचिव असलेल्या आदिवासी विकास विभागाचा प्रथम क्रमांक त्यात आला हे मी पुस्तकात मोठ्या अभिमानानं नमूद केलेलं आहे. 18 वर्षांपूर्वी म्हणजे दिनांक 30 एप्रिल 2007 रोजी मी सेवानिवृत्त झालो. त्यानंतर ज्या पक्षानं 28 डिसेंबर 1885 रोजी झालेल्या स्थापनेनंतर 62 वर्षे सतत ब्रिटिशांशी लढा दिला व देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळवून दिलं व ज्या पक्षाची विचारधारा मुळातच सर्व धर्म समभावाची आहे अशा राजकीय पक्षात मी प्रवेश केला. तेव्हापासून ते आज तागायत मी त्या पक्षात आधी 13 वर्षे सरचिटणीस तर गेल्या 5 वर्षांपासून उपाध्यक्ष पदावर मी काम करीत आहे. यापुढेही पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडत जाईन. पुढील एक बाब मी मुद्दाम नमूद करू इच्छितो. मी माननीय श्री माणिकरावजी ठाकरे यांच्याबरोबर काम करत असताना माझ्या मनी आले की 26 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्रात संविधान दिवस म्हणून साजरा झाला पाहिजे. मी तसा प्रस्ताव तयार करून माननीय श्री माणिकराव ठाकरे व आम्ही काही पदाधिकाऱ्यांनी तो 17 नोव्हेंबर 2008 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री विलासरावजी देशमुख यांना दिला. त्यास त्यांनी तात्काळ मंजुरी दिली. मी GADच्या तत्कालीन प्रधान सचिव श्रीमती ठेकेकरा यांच्याकडे बसून दिनांक 24 नोव्हेंबर 2008 रोजी शासन निर्णय निर्गमित करून घेतला व 26 नोव्हेंबर 2008 पासून महाराष्ट्रात संविधान दिवस साजरा व्हायला सुरुवात झाली. संविधान दिवस साजरा करणे ही माझी संकल्पना होती हे मी संघर्षमध्ये ठळकपणे नमूद केले आहे. या पक्षातील 18 वर्षे मी केलेल्या कामाचाही तपशील या भागात मी दिलेला आहे. स्काउट गाईड आणि जागतिक चळवळीतील माझ्या सहभागाबाबत व योगदानाबाबत सन 1973 पासून
गेल्या 50 वर्षाचा तपशील या पुस्तकात मी दिलेला आहे। त्यात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मी निवडून आलेल्या विविध पदांवर काम करण्याची मला जी संधी मिळाली, मी राज्य मुख्य आयुक्त, मुख्य राष्ट्रीय आयुक्त, तर एशिया पॅसिफिक रिजनल स्काउट कमिटीवर साऊथ कोरियाच्या ग्वांगजू सिटीमध्ये ऑक्टोबर 2015 मध्ये झालेल्या परिषदेत 2015 ते 2021 अशा 6 वर्षांसाठी सदस्य म्हणून निवडून आलो। या चळवळीत काम करताना विविध परिषदांमध्ये सहभागी होण्यासाठी 15 देशांना भेटी दिल्या आणि त्या निमित्तानं अन्य सर्व देशांसह एकूण 28 देशांना भेटी दिल्या। पॅरिस, फ्रान्स मधील या जागतिक चळवळीच्या 20 जणांच्या कोर ग्रुपची बैठक, तसेच जपान मधील हिरोशिमा व नागासाकी या शहरांना दिलेल्या भेटी माझ्या कधीही विस्मरणात जाणार नाही। शेवटी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ शोभना नगराळेची साथ व जीवाचं रान करणारी सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या विधी विभागातील असोसिएट प्रोफेसर असलेली माझी कन्या डॉक्टर सोनिया नगराळे, माझे ज्येष्ठ चिरंजीव संदीप, सौ पल्लवी, कनिष्ठ चिरंजीव सचिन, नातू चिरंजीव हर्षमन व चिरंजीव अक्षोभ्य यांचाही आनंदी नामोल्लेख त्यांचा पालक म्हणून मी मुद्दाम ठळकपणे करतो व माझ्या प्रास्ताविकास विराम देतो। धन्यवाद। कार्यक्रमाच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे जातोय, ते म्हणजे भाई नगराळे लिखित संघर्ष या आत्मकथनपर पुस्तकाचा प्रकाशन समारंभ। मी सर्व व्यासपीठावरच्या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी संघर्ष या पुस्तकाचं प्रकाशन करावं। सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते भाई नगराळे लिखित संघर्ष या